नालायक, काय निर्लज्ज मुलगी आहे, मूर्ख. तिच्याहून मूर्ख आहे माझा मुलगा. सांगत होते तन्मयला हिच्याशी लग्न करू नकोस, नाही, हिस्सानं गळा कापला हिनं. मी मारे सांगत होते त्याला हिची फसवणूक करू नको, पण तोच फसवला गेला. आता मोठा मोठा विश्वासघात. पण मी सोडणार नाही हिला, नाही सोडणार. याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी. काय करतोस? रात्र नाहीये. मग रात्री येईल ना. आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही येणार नाही. सगळ्यांना माहित आहे आतलं वड झोपले. कोणी नाक खुपसायला येणार नाही. आले तर इथे सगळे समजूतदार आहेत. सोड ना, खरंच कोणतरी येईल. मी बोललो ना, सगळे समजूतदार आहेत. काय मग लैला मजनू, झाली की नाही सकाळ? वाक्य पूर्ण ऐक. सगळे समजूतदार आहेत असं समजत
आलो आलो. जीजू आता ताईला सोडा मिठीतून. दिसतंय का? कुठून दिसतंय? कुठून पण? मला तुझ्याशी बोलायचंय. हा, आत्ताच बोलून घ्या काही नाही ते. नंतर तुला बायकोच ऐकायचं असेल. अरे मला खरंच खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हो बोलूया ना, पण आधी फ्रेश हो ना तू प्लीज. तुला आठवतंय ना, आज आई आणि तन्वी पुण्याला जाणार आहेत. त्यांना आवरायला मदत करूया ना जरा. अरे यार, माझ्या डोक्यातच नाही आलं. एका दिवसात माझ्या माणसांना किती आपलंसं केलंस तू, माझ्यापेक्षाही जास्त. लग्न झालंय आता आपलं. आता तुझं माझं असं काही नसतं. जे काही आहे ते आपलं आहे, दोघांचं. फ्रेश व्हा आता. आई, पुस्तकं ठेवलीस का? आई, आई, काय ग? पुस्तकं ठेवलीस? नाही मला आठवत नाही, पण बघ जरा वरती खोलीमध्ये. म्हणजे मी विसरले असले तर खोलीतच असतील, बघ तू. तू विसरलीस? आई, काय होतंय? काय नाही. आई, तुला माहितीये, सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की आपल्या घरी कोणतंही कार्य फंक्शन झालं ना की हमखास त्याच्यानंतरचे काही दिवस लोक निराश नाराज असे असतात, कारण ती मजा ओसरलेली असते ना. इतकंच. तन्वी, तुला काय वाटतं एवढ्या क्षुल्लक कारणावरून मी निराश आणि उदास होईन? नाही, पण म्हणजे तुला मान्य आहे की तू नाराज आहेस का? आई, तन्मय आपल्याला सोडून कायमचा दूर नाही गेलाय. मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण आई, आरोही खूप चांगली मुलगी आहे आणि ती आपल्याला तन्मय पासून तोडणार नाही. आई, आरोहीला माहितीये की तन्मयचं तुझ्यावर किती प्रेम आहे, त्यामुळे ती तन्मयची व्यवस्थित काळजी घेईल आणि तुलाही नीट सांभाळेल. तू नको काळजी करूस आई. बघ तू, आरोही एक आदर्श सून होईल. आपल्याला ना फक्त तिला ऍक्सेप्ट करायला लागेल. ती जशी आहे तशी आता आपली आहे ना. हे चल ना तन्मय, उठ ना. आता रेंगाळत नको बसूया, पटपट निघूया. नंतर त्या दोघी निघतील यायला मग. हा चल. अरे प्लीज माझं ऐक, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? हे बघ, आपल्याला तिकडे त्यांना मदत करायला जायचंय, आवरायला जायचंय. फक्त बाय म्हणायला जाणार आहोत का? आल्यावर बोलूया ना प्लीज. हा, आल्यावर बोलूया. चल तू. अरे ऐक माझं. मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐक. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्याशिवाय आपण इथून बाहेरही जायचं. बोल. अरे माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर.
म्हणून तुला हे सांगतोय. काय झालंय? मला आता टेन्शन यायला लागलंय. अरे मी एक गोष्ट लपवली तुझ्यापासून. काय? आग्र्यावरची आपली पहिली भेट, तो योगायोग नव्हता. म्हणजे? मी आग्र्यावर माझ्या कामासाठी आलो होतो. माझ्या कंपनीने माझ्यावर आग्र्याची जागा लीगली मिळवायची जबाबदारी दिली आहे. अरे माझं ऐकून घे. हे बघ, हे मी जे काही करतोय ना ते सगळ्यांच्या भल्यासाठी करतो. म्हणजे तू अरे ऐक ना. अरे हे बघ, काही वर्षात अर्पिताचं लग्न होईल. ती सासरी जाईल. अत्यंत वय झाले, मग आग्रह कोण सांभाळेल? तेव्हा तर विकावंच लागेल ना. त्यापेक्षा आत्ता ही जागा जर माझ्या कंपनीला दिली तर सगळ्यांचं भलं होईल. शिवाय आपली लाईफ सिक्युअर होईल. सगळे टेन्शन दूर होतील. आणि अर्पिताचा जो काही हिस्सा असेल ना, आपण तो तिला देऊच. हो रवी, सगळ्यांचं भलं. हे माझं कार्ड. मी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. तुम्हाला व्यवस्थित गाईड करेन, जास्तीत जास्त बेनिफिट मिळवून देईन. आरोही, माझ्याशी लग्न करशील? खरंच मी तन्मयच्या फोनवर राया जबडेचा कॉल आलेला पाहिलाय. तन्मयवर माझा पहिल्यापासूनच डाऊट होता, पण तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत. आत्ताही सांगतो, सावध राहा. अगं तुला हातोहात फसवतोय तो. तुला सांगितलं ना मी फायनान्स कंपनीमध्ये म्हणून. तो खोटं बोलतोय आरोही, तुझ्याशी तो खोटं बोलतोय. आरोही, आरोही बोल ना काहीतरी. आरोही, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. म्हणून तुला हे सगळं सांगितलं, कारण तू मला समजून घेशील. आरोही प्लीज बोल ना काहीतरी. आरोही, आरोही, आरोही बोल. काय बोल असं बाकी राहिलं आता? आरोही, काय बोलू काय? आरोही, फसवलंस मला तू. नाही, खोटं बोललास माझ्याशी ना. नाही, हे सगळं वागतोस ते पण खोटं आहे. आग्रहावर आलास तू. जे मिळून वागलास. हत्या सगळे माझ्यावर केलेलं प्रेम, आपलं लग्न, हे खोटं आहे. नाही आरोही, माझं प्रेम खोटं नाही. नाही, हे तू वेगळं आहे ना. नाही. आणि प्रेम नाहीये दिसतंय मला. तुझं प्रेम खरंय हे दोन नका सांगावं लागतंय तुला. आरोही, असं नाही. डोळे झाकून विश्वास ठेवला मी.
मला सांगत होते सगळे, मला वेळोवेळी सगळे सांगत होते आणि मी मूर्खासारखी मी विश्वास ठेवला आणि तुझ्या स्वार्थासाठी तू माझा वापर केलास, तू माझा. आरोही प्लीज मला समजून घे. समजून आता चूक झाली. आता पुढे काय? नाही, तुझी कंपनी तुला सांगेल ना आता दुसरी जागा, मग तिथे दुसरी मुलगी, मग तिला पटव, तिला फसव, मग तिसरी जागा, तिला फसव, मग अरे नाही. चौथी, पाचवी, सगळ्या मुलींना आणि अरे किती मुलींना फसवणार आहेस? हा? किती लोकांच्या आयुष्याशी खेळणार आहेस अजून? अरे मी असा नाहीये, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला फसवणं पर्याय आहे? मला फसवणं पर्याय असू शकतं? नाही यार, नाही. हे तुझी आई आणि तन्वी तरी खऱ्या आहेत ना? का त्या पण कंपनीने पाठवल्यात? अरे प्लीज तोंड सांभाळून बोल. मी तसा नाहीये, मी नात्यांची नाही खेळत आणि माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. मला तुला सुखात ठेवायचंय राणीसारखं. माझे हात बांधलेले, खरंच माझे हात बांधलेले. सॉरी, मला तुझ्यासाठी नाती काय आहेत ना ते कळलं मला. माझं तोंड दाबून ना तू आवाज नाही बंद करू शकत माझा. राणी सारखं ठेवायचंय. अरे हो खरंच प्लीज. अरे असं नको करूस. अजून कुठले गुण आहेत? मारायचंय? अख्खं ना सगळे गुण एकदाच बघते मी आज. अरे अरे प्लीज मला समजून घे. एकदा माझ्या जागी येऊन विचार कर. आणि हेच मी म्हटलं तर हा? सगळ्यात जास्त चीड मला खोटेपणाची येते. खोटं बोलत आलास रे, सतत खोटं, सतत खोटं बोललास माझ्याशी तू. मी नाही खोटं तू बोललो. बोललास. नाही आरोही, मी खोटं नाही हात बोललो. लावू नकोस तू. प्लीज आरोही मला समजून घे. एकदा माझं मुंड समजून घे ना. मला काय म्हणायचं हो, तर मला नाही आरोही. आरू, तन्मय, कोण आलंय बाहेर बघा तरी. या लवकर. हं? आले आले. अरे अरे प्लीज मला समजून घे. अरे आई सॉरी, आम्हाला आवरायला थोडासा उशीर झाला. आम्ही येणारच होतो तुम्हाला भेटायला, तुम्हालाच यावं लागलं ना. आम्ही आता स्टेशनला येतो सोडायला. त्याची काही गरज नाही आता. आम्ही काही दिवस इथेच राहणार आहोत तुमच्या बरोबर.